गरम पाण्यामध्ये कधी मुरमुरे तुम्ही टाकले का? तर आज नक्की टाका. एवढा छान व चविष्ट पदार्थ बनून तयार होतो की तुम्हीही म्हणाल की आधी का नाही सांगितलं. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे मुरमुरे आणि छान असं गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये हे मुरमुरे घालून घ्यायचे आहे. मुरमुरे घातल्यानंतर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद झाला की आता आपल्याला हे सगळे मुरमुरे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे मुरमुरे काढून घेऊया. मुरमुरे आपण गरम पाण्यामध्ये का घातले? तर गरम पाण्यामध्ये घातल्या कारणाने हे मुरमुरे खूप असे नरम होतात आणि जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ खूप असा रुचकर बनते. तर आता मुरमुरे आपण थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत बनवून घेऊया चटणी. तर चटणीसाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली. त्याच्यामध्ये आता 2 असे कांदे चिरून टाकलेले आहे, शेंगदाणे घातलेले आहे, तशीच ओली अशी लाल मिरची घातलेली आहे. इथे ओली लाल मिरची नसेल तर तुम्ही वाढलीसुद्धा वापरू शकता. आता थोडं तेल घालून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे ते छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी हे भाजून घेत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. कधी जर आपल्याला हलकीशी भूक लागली असेल किंवा मुलांचा हट्ट असेल की काहीतरी बनवून दे, तर तेव्हा आपण हा पदार्थ नक्कीच बनवू शकतो. तर आता बघा, आपण हे जे साहित्य आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती मी नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येते. आता आपले जे साहित्य आहे ते छान असं भाजून झालेलं आहे. आपण हे साहित्य जे आहे ते एका पॉटमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या साहित्यापासून काय बनवणार आहे? तर मी बनवणार आहे चविष्ट अशी चटणी. ही जी चटणी आहे ती खूपच छान होते. चवीला खूप अशी चविष्ट बनते. अशा प्रकारची चटणी तुम्ही कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण की आजची जी चटणी आहे ती खूप अशी चटकदार बनणार आहे. तर इथे एका पॉटमध्ये आपण ही चटणीचं साहित्य काढून घेऊया आणि त्याच्यावर पिळूया अर्ध लिंबू. लिंबू लहान असेल तर आपल्याला पूर्ण 1 लागणार आहे, पण हे लिंबू मोठं आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धच घेत आहे. लिंबू पूर्णतः पिळून घ्यायचं आहे आणि लिंबू पूर्ण पिळून झालं की याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि हे जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप चवीला चविष्ट अशी ही चटणी तयार होते. आता थोडं पाणी घालूया आणि मिक्सरला हे फिरवून घेऊया. इथे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आता करून घेऊया तडका. तडक्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यात थोडं तेल घातलं आणि तेल छान गरम झालं. थोडी जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये थोडी हळद व थोडं तिखट घालायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद केल्यानंतर आता हा जो तडका केलेला आहे तो आपल्याला चटणीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण जे साहित्य होतं ते पूर्ण चटणीमध्ये टाकलं होतं, म्हणून फक्त आपण जिरं, तिखट व हळदच याच्यामध्ये घातलेलं आहे. तर इथे आता बघू शकता हा जो तडका आहे तो पूर्णतः आपण चटणीवर काढून घेतलेला आहे. आता आपण चटणी अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकता छान आपली इथे चविष्ट तशी चटकदार चटणी तयार आहे. आता आपले हे मुरमुरे जे आहे ते थंड झालेले आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी घालायचा आहे रवा. रवा घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी घातलं की आता याला मिक्सरला आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर हे जे सारण आहे हे सारण एका भांड्यात आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या भांड्यामध्ये मी हे सारण काढून घेत आहे. सारण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून सुद्धा पॉटला लागलेलं मिश्रण याच्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं आपलं एक बॅटर बनवून तयार आहे. आता आणखी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी काय बनवणार आहे? तर मी याचे छान असे डोसे बनवणार आहे. खूप मस्त आणि कुरकुरीत याचे डोसे बनून तयार होते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडा भज्याचा सोडा व थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एकजीव असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं आपलं बॅटर बनून तयार आहे किंवा मिश्रण बनवून तयार आहे. तर आता आपण याचे छान असे डोसे करून घेऊया. तर डोसे करण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आपल्याला हा तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे. जेव्हाही आपण डोसा करतो तेव्हा डोसा करताना सगळ्यात पहिला जो डोसा असते तो कुणाकुणाचा तव्याला चिपकते ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तो तवाला डोसा का चिपकते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हाही आपण डोसा करू तेव्हा डोशाचा तवा छान असा
गरम होऊ द्यायचा आहे, म्हणजे एकदम कडक झाला पाहिजे. आणि कडक झाल्यानंतर आपल्याला याच्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला डोसा याच्यावर अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. जेव्हाही आपण डोसा करायला घेऊ जेव्हा पाणी शिंपडणं झालं की त्याच्यात आपल्याला जो गॅसचा पॉवर आहे तो मात्र कमी करायचा आहे आणि अशा प्रकारे डोसा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझा पहिला डोसा मी तव्यावर टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे जर आपण डोसा बनवला तर तव्याला कधीच चिपकत नाही. म्हणून ही जी मी टिप्स तुम्हाला सांगितली आहे ती नक्की फॉलो करा. आता आपल्याला याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा डोसा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपला पहिला डोसा तयार आहे. कधीही डोसा खाण्याची जर आपल्याला इच्छा झाली तर आपण झटपट अशा प्रकारे डोसा नक्कीच बनवू शकतो. आणि इथे आपला पहिला डोसा छान असा तयार आहे. आता आपण हा डोसा काढूनसुद्धा घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे आपला छान असा कुरकुरीत डोसा तयार आहे. आता आपण एक डोसा आणखी बनवून घेऊया. झटपट डोसा करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता आपला आणखी एक डोसा तयार झालेला आहे. या प्रकारचे डोसे खूप असे कुरकुरीत बनतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.